कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजी, आजवर मी तुमचा प्रत्येक निर्णय मान्य केला, मला पटला नसला तरी कधीच तक्रार नाही केली। एजी, या घरासाठी मी पण खूप सॅक्रिफाइसेस केले। माझ्यासाठी तुम्ही ही एक गोष्ट नाही का करणार? एजी, प्लीज माफ करा ना दादाला। एजी, आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी माझ्या वडिलांच्या ठिकाणीच पाहिलंय। एजी, आज मी मुलगी म्हणून तुमच्याकडे एक गोष्ट मागते। प्लीज ही एक गोष्ट करा ना माझ्यासाठी। प्लीज दादाला माफ करा ना प्लीज। सरस्वती, विक्रांत सारख्या माणसावर मी कधीही विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याला कधीही मी माफ करू शकत नाही। तू त्याची बहीण आहेस म्हणून तुला त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण की तुला त्याचा खरा चेहरा अजूनही माहित नाहीये। तू म्हणतेस तर मी त्याला या घरात अलाउ करेन, पण पुढे त्यांनी परत अशी चूक केली तर मी कोणाचंही ऐकणार नाही। मग कोणाला वाईट वाटो यांना वाटो, मी कोणालाही स्पेअर करणार नाही। I will not spare anybody. Get that? थैंक यू आजी। नको रडूस। हेच तर हवं होतं मला। एजे, आज तुमच्या मनाविरुद्ध मला तुमच्या घरात एंट्री मिळाली आहे। आता हळूहळू बघा मी तुमची कशी वाट लावतो। अजून आली कशी नाही ती? हो, ती आणि यश गेले, तुम्हाला माहित नाही। आता येईल चांगली खबर बाद। ही बघ आली। आलीस? ये काय ग, एकटीच आलीस? यश कुठे? तो नाही आला? नाही। काय ग, नाही ते शूटिंगला गेली होतीस ना? लीलाला दिलत का सरप्राईज? बाई काय चकित झाली असेल, आनंद झाला असेल ना ग तिला? ए मला सांग, नाही म्हणजे ती आणि एजे कशी दिसते ग जोडी? अहो, एजे म्हटल्यानंतर काय थाटमाट असेल शूटिंग मध्ये, नाही काय काय? आम्ही नाही गेलो सेटवर। अगं बाई, लब्बड। तू आणि यश फिरायला गेलेत ना दोघे? असू दे असू देत, कळतंय कळतंय, हेच दिवस आहेत। लग्नाआधी छान फिरून घ्या, मज्जा करून घ्या, हेच दिवस असतात। नाहीतर हे गेलो तर मला अगं, तुला वाटतात तशा गोष्टी नाहीये। तू या स्वप्नाच्या जगातनं जरा बाहेर ये प्लीज। काय काय झालं तुला असं चिडायला? एवढं काय विचारलं मी? अगं, तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फिरायला गेली होतीस ना, काय काय मज्जा केली? आई, अगं एकदा सांगितलं ना, नको अति स्वप्न बघूस। सगळ्या गोष्टी तुला वाटतात तितक्या सोप्या नाहीयेत। रेऊ बाळा, बाबा प्लीज, मला ना आता जरा एकटीला राहू द्या, मला कोणाशी काही बोलायचं नाही। ए तू आता हिला काय झालं? मी असं काय बोलले चुकीचं? काहीतरी चालू असतं आपलं हिचं। कालिंदी, तिला ना सारखं सारखं टोकत बसू नकोस। अगं, जाऊन विचार ना काय झालंय ते। घ्या, नाही आता तुम्ही पण मलाच बोला। तुम्हाला मी चुकीची वाटते?
तुम्ही मला सांगा, मी काय चुकीचं विचारलं तिला? आई आहे मी तिची, आणि आई वडिलांचं ना मुलांवर लक्ष असलंच पाहिजे. त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. माझ्या प्रश्न विचारण्याने त्रास होतोय तिला, राग आलाय तिला. येऊ देत राग. देवा, मी आज जे काही केलं ते या घराच्या भल्यासाठीच केलं. गेल्या काही दिवसांपासून या घरामध्ये जे काही घडतंय त्याने दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी नाराज झाल्यात. त्यांच्या मनातली आढी काढून टाकण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं देवा. हे घर राखण्यासाठी, सांभाळून घेण्यासाठी, घरातल्यांची मनं सांभाळण्यासाठी, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कधी कधी घरच्या आईला हे असे निर्णय घ्यावे लागतात ना. पण माझ्या अभिरामचं आणि लीलाचं मन मात्र मी दुखावलं. ते नाराज झाले. नंतर या घरातले सगळे अवघड डिसिजन मला घ्यावे लागतात. आणि ते डिसिजन्स घेताना मला माहिती आहे की आपल्याच घरातला व्यक्ती हर्ट होणार आहे. तरीही मला तो डिसिजन घ्यावा लागतो. आज त्या विक्रांतला माफ नाही केलं, त्यामुळे सरस्वती हर्ट झाली. फक्त तिच्या सुखासाठी मला विक्रांतला या घरात याची परमिशन द्यावी लागली, ज्याने तिला थोडं बरं वाटेल. पण व्हॉट अबाउट लीला? आई जे बोलली त्यामुळे लीला हर्ट झाली. विक्रांत चांगला माणूस नाहीये हे तिलाही माहितीये, मलाही माहितीये. अँड आय नो शी इज राईट. तरी ती आईला काही बोलली नाही, कोणालाच काही बोलली नाही. ती दरवेळेला या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट करते. इनफॅक्ट माझ्या प्रत्येक डिसिजनला ती सपोर्ट करते, माझ्या पाठीशी उभी राहते. आता वेळ आली आहे अंतरा की मला आता तिला सपोर्ट करावा लागेल, तिच्या पाठीशी उभं राहावं लागेल, कारण की शी इज राईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.